घाटकोपरमधील होर्डिंगच्या घटनेनंतर आता जाहिरातदारांनी नियमावलीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा होतीये। नगरविकास विभागाने 2022 मध्ये होर्डिंग पॉलिसी आणली होती, मात्र या पॉलिसीतील तरतुदींना हरताळ फासल्याचं वादळी वाऱ्यानं सोमवारी उजेडात आणलेलं आहे। अनेक ठिकाणी होर्डिंग न घेता अनेक ठिकाणी खरं तर परवानगी न घेता होर्डिंग लावल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। घाटकोपरमध्ये कोसळलेले होर्डिंग हे पॉलिसीच्या नियमांपेक्षा तिप्पट मोठं होतं। जाहिरात फलकाची उंची ही 20 फुटांपेक्षा जास्त असू नये असा नियम आहे, मात्र घाटकोपर इथं कोसळलेलं होर्डिंग हे तब्बल तिप्पट म्हणजेच 120 बाय 120 फुटांचं होतं। नियमानुसार होर्डिंग उभारलं असतं तर ही आपत्ती ओढावली नसती किंवा एवढी हानी सुद्धा झाली नसती। दरम्यान ही होर्डिंगची पॉलिसी नेमकी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इमारतींवरील जाहिरात फलकांची उंची ही 20 फुटांपेक्षा जास्त नको। 10 बाय 20 किंवा 20 बाय 10 पासून ते 40 बाय 30 फुटांपर्यंतच नियम। जाहिरात फलकांना रोषणाई करण्यासाठी जनित्रांची परवानगी नाही। प्राधिकरणाच्या जागांवर जाहिरातबाजी करण्यासाठी त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे। रेल्वे, मेट्रो, MMRDA, म्हाडा, सिडकोसह इतर प्राधिकरणांची परवानगी सुद्धा आवश्यक आहे। आणि ही सगळी पॉलिसी खरं तर धाब्यावर बसवण्यात आलेली आहे।